मुख्यमंत्र्यांचा वर्षा निवासस्थानी अनाथ मुलांसोबत संवाद। अनाथ मुलांसोबत बोलताना मुख्यमंत्री झाले भावुक। वर्षपूर्तीवरून अंबादास दानवेंचा सरकारला टोला। घपले करण्यास घाबरत नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, ट्विट करत दानवेंचा घणाघात। मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार, नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम। दिल्लीच्या रामलीला मैदानावर मवियाचं आंदोलन, 14 डिसेंबरला होणाऱ्या आंदोलनाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण। उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 2 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम। मिताली ठाकरेंच्या भावाचं लग्नाचं कारण, काही राजकीय भेटीगाठी सुद्धा होण्याचा अंदाज। अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्काची नोटीस अमान्य। पार्थ पवार अमेडिया कंपनीमध्ये भागीदार, कंपनीवर मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाला आव्हान, सुप्रीम कोर्टामध्ये आज महत्वाची सुनावणी। कोर्टाच्या निकालावर निकालाचं भवितव्य ठरणार। राज्यभरातील बाजार समित्या आज बंद। नवी मुंबईच्या एपीएमसी मधील मसाला दाणा मार्केट बंद। कांदा बटाटा आणि भाजी मार्केट सुरू राहणार। पंढरपुरात व्यापारी संघटनांच्या महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा। बैठकीमध्ये पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी एकमताने घेतला निर्णय। विविध मागण्यांसाठी व्यापारी संघटनांची महाराष्ट्र बंदची हाक। भारताला धोका बाहेरून नाही तर आतून, जिहादी महिलांवरून संग्राम जगताप आक्रमक। टीईटी सक्ती विरोधात शिक्षकांचं आंदोलन, आज राज्यभरातील शाळा बंद। शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांचं शाळा बंद आंदोलन। वाऱ्याचा वेग वाढल्यानं मासेमारीवर परिणाम, मासेमारीमध्ये सुद्धा घट झाल्यानं मच्छीमार संकटात। मुंबईसह देशभरातील विमानतळांवर गोंधळ, विविध विमानतळांवरील इंडिगोची 550हून अधिक विमानं उड्डाण रद्द। मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद मध्ये सुद्धा झाला परिणाम। इंडिगोच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना मनस्ताप, पुणे विमानतळावर इंडिगोची 9 ठिकाणी विमानं उभी। पुणे विमानतळावर केवळ 10 विमानं उभी राहण्याची सोय।